महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झाली असून सर्वत्र प्रचार शुभारंभ पार पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार पुत्र सत्यजित जाधव यांचा प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पाठीशी असलेला राजकीय वारसा, युवा नेतृत्व व एक यशस्वी उद्योजक म्हणून सत्यजित जाधव हे प्रभाग क्रमांक 18 मधून शिवसेना पक्षाकडून लढणार आहेत. सम्राटनगर तरुण मंडळाजवळील झाडावरील गणपती या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मोठ्या उत्साहामध्ये प्रचार शुभारंभ पार पडला. यावेळी बोलताना माजी आमदार जयश्रीताई जाधव यांनी आजपर्यंत ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला प्रेम दिलं त्याचप्रमाणे सत्यजितलाही आपल्यातला माणूस म्हणून प्रेम द्यावं व त्याला निवडून द्यावं असं आवाहन केलं. तर मी माझ्या मुलाला ह्याच्यामध्ये उभा केलेला आहे आणि त्याचं कुटुंब पण दशमिता ही सगळी जण त्याच्या पाठीशी आहेत आणि तुमच्या सगळ्या जनतेनं सगळ्यांनी प्रेम दिला म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आणि हा निर्णय घेतला आहे. तर असंच जसं अण्णांनी या सम्राटनगरसाठी काम केले किंवा त्यांचे एक आशीर्वाद आमच्याशी आहेत, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय, ते तुम्ही सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी आणि असंच प्रेम कायम ठेवावं. आणि सगळ्यांना मी सांगते की जी माझी आता थोडीशी कामं प्रलंबित राहिलेत सम्राटनगरची मी करीन. खऱ्या अर्थानं मी नगरसेवक नसले तरी आमचं कॉन्टॅक्ट सगळ्या माणसांचे आहे. कधीही कोणीही अर्ध्या रात्रीला उभा केलं तर माझी 2-3 माणसं ही कायम जातात आणि असंच आमची सेवा दिली जाईल. आणि सगळ्यांनी प्रेम द्या आणि माझ्या मुलाला निवडून द्या असं किंवा तुमच्यातलाच समजा, एवढंच मी सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. उमेदवार सत्यजित जाधव यांनी देखील ज्याप्रमाणे तुम्ही अण्णांवर आणि आईवर प्रेम केलं त्याप्रमाणे मला देखील येणाऱ्या 5 वर्षामध्ये सेवा करण्याची संधी द्या. नक्कीच तुम्हाला एक विकासात्मक दृष्टिकोन दाखवेन. ज्याप्रमाणे अण्णांच्या माघारी वहिनींची जबाबदारी घेतली त्याचप्रमाणे आता अण्णांच्या माघारी एक मुलगा म्हणून माझी जबाबदारी घ्या असं आवाहन उपस्थित नागरिकांना केलं. विकास काम करायला आपल्याला भरपूर संधी आहे आणि तुम्ही सगळ्यांनी माझी साथ द्या. सगळ्यांनी माझी 15 तारखेपर्यंत तुमचे जे काही पाहुणे असतील, मित्र असतील, आजूबाजूची घरं असतील तर त्यांना सगळ्यांना सांगा की बाबा विकासाची गरज आहे. त्यासाठी आपण सत्यजितला सगळ्यांच्या वतीनं आपण कॉर्पोरेशनमध्ये पाठवू आणि ती आपली कामं रेंगाळलेली सगळी करून घेऊ. मी ही गवाही देतो की 5 वर्षात येणाऱ्या माझ्याकडनं 100% तुमची जेवढी कामं आहेत ती मी सगळी पार पाडणार. कुठलीही कामं अडथळा येणार नाही, कोणतंही काम नाही हा शब्द आमच्याकडे येणार नाही, ही जी मी गवाही देतो. आणि खरोखर अण्णांच्या माघारी तुम्ही वहिनी साहेबांची जबाबदारी घेतली आमदारकीला. आता मी तुम्हाला म्हणतोय अण्णांच्या माघारी तुम्ही आता तुमच्या मुलग्याची जबाबदारी घ्या आणि ही निवडणूक चांगली यशानं पार पाडू, एवढीच माझी नम्र विनंती. या प्रचार शुभारंभ प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, महिला भगिनी, युवक, युवती, मित्रपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.